नमस्कार मित्रांनो, मी निलेश कुटुंबे. माझ्या सीड इंडीड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण रोज बातम्या बघतायत की काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झाला, आतंकवादी हल्ला झाला, त्याच्याबद्दलच हा व्हिडिओ मी करतो आहे. भारतावर प्रत्यक्ष अटॅक, हल्ला असं आपण त्याला बघायला काहीच हरकत नाही. आणि हा अत्यंत भयानक हल्ला होता. आपल्या लोकांना अत्यंत निर्घृणपणे त्यांचा खून केला गेला, त्यांना मारलं गेलं. आणि अप्रत्यक्षपणे भारताला एक चॅलेंज केलं गेलं आहे की तुम्ही काय करू शकता आता. हो, 100% ह्याच्या आधी हे होत होतं, परंतु त्या प्रमाणात, त्या तीव्रतेने त्याला उत्तर दिलं जात नव्हतं. गेल्या काही काळामध्ये तीव्रतेने उत्तर दिलं जात आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु जर का एकंदर हा सगळा प्रकार आपण बघितला तर मला असं वाटतं ह्या वेळेला साधा सर्जिकल स्ट्राईकनी भारत सरकार उत्तर न देता, पहिलं जसं आत्ता सुरुवात झाली आहे की डिप्लोमॅटिक वेनी त्यांना चारही बाजूनी त्यांची कोंडी करण्याची सुरुवात आत्ताच नुकतीच झालेली. आज मी जो व्हिडिओ बनवतो आहे तेव्हा तो जवळपास निर्णय घेतले गेलेले आहेत की कशा कशा मार्गाने पाकिस्तानलाची डिप्लोमॅटिक कोंडी करायची. डिप्लोमॅटिक कोंडी केल्यानंतर त्यांचा, आपण म्हणतो ना, अहंभाव, इगो दुखावला जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानकडनं काहीतरी चूक होण्याची शक्यता आहे आणि तीच भारताला अपेक्षित आहे. कारण ह्या वेळेला भारताला साधा सर्जिकल स्ट्राईक, एक साधी कारवाई, एक 20, 25, 30, 50 लोक मिलिटरीज किंवा आतंकवादी यांना मारून करायची नाही आहे. तर आता समूळ नाशाकडे, असं मला वाटतं की भारत सरकार बघतं आहे की आतंकवाद्याचा समूळ नाश आता केला पाहिजे. तर ह्या वेळेला डिप्लोमॅटिक डिसिजन्स घेऊन त्यांची कोंडी केली जाईल. त्यांच्याकडनं जी चूक होती आहे आणि ती करतीलच, त्याची वाट बघितली जाईल. त्यांची चूक झाली की प्रत्यक्ष अटॅक केला जाईल. आणि माझं असं मत आहे की 1 ते 2 शहरं त्यांची बेचिराग करण्याचं प्लॅनिंग असावं. बघूया आता काय होतं आहे. परंतु ह्या पाकिस्तानला बेचिराग करण्याची ही योग्य वेळ आहे. ही संधी मात्र आता दवडू नका. धन्यवाद.